कांद्याची आवक जेव्हा वाढते तेव्हा बाजारभाव कमी होतात. या आठवड्यात सुरुवातीला 1-2 वेळेस तसं जाणवलं, विशेषतः बुधवारी. पण आवक वाढते म्हणजे सगळ्याच राज्यामध्ये, सगळ्याच बाजार समित्यांमध्ये बाजारभाव कमी होतात का? तर काही बाजार समित्यांनी या गणिताला एक छेद दिलेला आहे आणि पूर्ण 180 डिग्रीचा याच्यामध्ये बदल घडला आहे. आवक वाढून सुद्धा अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे बाजारभाव स्थिर आहेत. या बाजार समित्या कुठल्या? कुठल्या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव किती वाढले? कुठल्या ठिकाणी स्थिर राहिले आणि कुठल्या ठिकाणी घसरले? जिथे घसरले तिथे आवक कशी आहे? या सगळ्यांचा आढावा आपण घेतला तर आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये कांदा विकायचा की ठेवायचा किंवा काय निर्णय घ्यायचा यासाठी एक भक्कम आधार मिळेल. नमस्कार, ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मला माहिती आहे आपण व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असतात, पण काय होतं कधी-कधी माहिती इतकी असते आणि त्याचं विश्लेषण करणं, त्याची गणितं करणं हे फार अवघड होतं. मी काय केलेलं आहे की 5 जुलैपासून तर 18 जुलैपर्यंतचे जे 2 हप्ते आहे, त्या हप्त्यामध्ये कांद्याची आवक कशी झाली आणि 5 जुलै ते 13 जुलै 11 जुलै माफ करा, म्हणजे सोमवार ते शनिवार मागच्या आठवड्याचा आणि या आठवड्याचा सोमवार ते शनिवार यांची तुलना करून असं निष्कर्ष काढला आहे की कुठल्या बाजार समितीमध्ये किती टक्क्यांनी आवक वाढली, कुठल्या बाजार समिती किती टक्क्यांनी घसरली. बरं, हे घसरल्यानंतर मग बाजाराचं वर्तन, बाजारभावाचं वर्तन कसं आहे? बाजारभाव पण घसरायला पाहिजे किंवा वाढायला पाहिजे, पण इथे मात्र चित्र वेगळं दिसतंय. सुरुवात करूया नाशिक पट्टा जो सर्वात महत्त्वाचा आहे तिथून. तर या 2 आठवड्याच्या तुलनेत म्हणजे आज 18 जुलैपर्यंत लासलगावमध्ये 11% आवक घसरली आणि बाजारभाव स्थिर आहेत सोमवारच्या तुलनेत शनिवारी. ठीक आहे. पिंपळगाव बसवंतला मागच्या आठवड्याच्या तुलनेत जी आवक झाली आहे, बाजारात कांद्याची आवक झाली ती 12% वाढलेली आहे आणि भावात बदल किती झालेला आहे तर 50 रुपयांनी वाढ आहे. पिंपळगाव बसवंत आवक 12% वाढली, तर मग भाव घसरायला पाहिजे तर तसं घडलं नाही. सोमवारच्या तुलनेत इथे 50 रुपये वाढलेले आहेत शनिवारी आठवडाभरात. लासलगावच्या निफाड बाजार समितीमध्ये 50 रुपये बाजारभाव वाढलेले आहेत. मनमाडमध्ये 0.5% आवक वाढली मागच्या आठवड्याच्या तुलनेत, पण बाजारभाव मात्र 50 रुपयांनी वाढले. येवला बाजार समितीमध्ये इथं उलटं चित्र आहे. आता हे काय कसं आहे मला माहीत नाही. आवक घटली आणि बाजारभाव घटलेत. येवल्यामध्ये 16% आवक कमी आहे, पण बाजारभाव 150 रुपयांनी घटलेले आहेत. चांदवड आवक वाढ घट काही नाही आहे, स्थिर आहे, पण बाजार मात्र 60 रुपयांनी घटलेले आहेत. शनिवारचं सांगतो आहे, सोमवारच्या तुलनेत. सटाणामध्ये 11% आवक वाढली, पण बाजार मात्र स्थिर आहेत. उमराणेमध्ये 20% आवक वाढली, पण बाजार 100 रुपयांनी वाढले. देवळा 13% आवक घटली, पण बाजार 125 रुपयांनी वाढले. सिन्नरमध्ये 4% आवक घटली, म्हणजे हे 2 आठवड्यामधली आवक 4% घटलेली आहे आणि बाजार मात्र 50 रुपयांनी वाढलेले आहेत. तर 2-3 याच्यामध्ये काय विश्लेषण? पिंपळगाव, बसवंत, उमराणे आणि मनमाड इथे आवक वाढून भाव वाढलेले आहेत, इथे दिसतं आहे. लासलगावमध्ये आवक कमी होऊन भाव स्थिर आहेत. येवला, चांदवड हे अपवाद आहे कारण तिथं नरमाई दिसली आहे. एकंदरीत नाशिक पट्ट्यामध्ये आवक वाढली आणि बाजार भावही टिकले अशी स्थिती आहे. आता अहिल्यानगरचा पट्टा, जो कांदा पट्टा आहे त्याबद्दल सांगतो. राहुरीच्या आवकेमध्ये 14%चा बदल झाला आहे. वांबोरीला 25%, राहुरीचे भाव माझ्याकडे नाही आहेत पण तुम्ही कम्पेअर करून बघा, पण आवक मागच्या याच्यापेक्षा 14%नी वाढलेली आहे राहुरीमध्ये. वांबोरीमध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात 25%नी आवक घटली, मात्र भावात बदल 200 रुपयांनी भाव वाढले. आवक घटली पण भाव वाढलेत, हे नॉर्मल आहे. श्रीरामपूरला 10%नी आवक वाढली, बाजारभावाची माहिती माझ्याकडे नाही आहे. कोपरगावला 8%नी आवक वाढली आहे आणि बाजारभाव किंचित स्थिर ते किंचित वाढ आहे त्याच्यामध्ये. नेवासा 30%नी आवक घटली आहे, नॅचरल आहे, बाजारभाव वाढले 200 रुपयांनी. आता घोडेगाव, नेवासा इथे आवक किती वाढलेली, पण 1%नी वाढलेली आहे आणि बाजार पण स्थिर आहे, फार काही वाढ घट नाही. पारनेरमध्ये 16%नी आवक वाढली, बाजारभाव माझ्याकडे नाही आहेत उपलब्ध. शेवगावमध्ये 34%नी आवक कमी झाली आणि बाजारभाव मात्र 400 रुपयांनी वाढले, नॉर्मल आहे. अहिल्यानगरमध्ये 2%नी आवक कमी झाली, बाजारभावाची माहिती
जी आहे ते कॅल्क्युलेशन माझ्याकडे सगळे नाही आहेत, त्यामुळे मी सांगितलेले नाहीत. एकूणच काय, शेवगाव आणि नेवासा इथे मोठ्या प्रमाणात आवक कमी झाल्यामुळे बाजारभावात सुधारणा आहे. राहुरी, पारनेर, त्याच्यानंतर श्रीरामपूरमध्ये आवक वाढली तरी बाजारावर दबाव दिसत नाही. थोडक्यात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपण जर कांदा विकत असाल तर तिथली जी सगळी गणितं आहे ती आवकेवर चाललेली आहे. नाशिकमध्ये उलटं आहे, म्हणजे अहिल्यानगरमध्ये आवक घटली ते बाजारभाव चांगले वाढताना दिसत आहे, पण नाशिकमध्ये आवक वाढू नये बाजारभाव चांगले आहे किंवा स्थिर आहेत. आता सगळ्यात पुढची बाजार समिती पुणे. आता पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये 18% आवक वाढलेली आहे आणि भावात जे बदल झाले ते 100 रुपये झालेले आहेत. मोशीमध्ये 100 रुपये वाढलेत, पण पिंपरीमध्ये 800 रुपयांनी घटले. हा पण एक थोडासा त्याच्यामध्ये वेगळा भाग आहे. जुन्नरमध्ये आवक 20% वाढली, चाकणमध्ये 34% घटली. ही अशी स्थिती आहे, मात्र बाजारभाव माझ्याकडे नाही आहेत. सोलापूरमध्ये आवक जी आहे ती 15% वाढली आणि बाजारभाव 150 रुपयांनी वाढले. सोलापूरमध्ये साधारण तशीच परिस्थिती आहे नाशिकसारखी. अकलूजमध्ये 31% वाढ आहे. मंगळवेढामध्ये 28% आवक घटलेली आहे, बाजारभाव 200 रुपयांनी वाढलेत, नॅचरल वाढ आहे. सातारा 26% आवक घटली, बाजारभाव स्थिर आहेत. लोणंदमध्ये 44% आवक वाढली, फलटणमध्ये 17% वाढली, मात्र बाजारभाव माझ्याकडे नाही आहेत. कोल्हापूरमध्ये 31% आवक कमी झाली, बाजारभाव स्थिर आहे. सांगलीमध्ये 21% आवक घटली, बाजारभाव 100 रुपयांनी वाढले. आता काय आहे, सोलापूर आणि मंगळवेढा इथे थोडेसे तेजीचे संकेत आहेत. पुणे पिंपरीमध्ये मोठी घसरण आहे. आता हा स्थानिक मागणी आणि त्याचं गणितं वेगळे आहेत. पश्चिम महाराष्ट्रात कुठेही भाव घसरण दिसून येत नाही. एकूणच विदर्भ, नागपूरला 8% आवक घटली आहे, बाजारभाव 50 रुपयांनी वाढले. अमरावतीमध्ये 8% आवक वाढली, बाजारभाव 50 रुपयांनी घटले. इथे त्याच्यामध्ये म्हणजे अमरावतीचं नॅचरल आहे, अमरावतीचं जे आहे म्हणजे नागपूरला 8% घटून भाव वाढलेले आहेत, अमरावतीला उलट झालेला आहे. हिंगणामध्ये 480 रुपयांनी दर घटलेले आहेत सोमवारच्या तुलनेत शनिवारी. आणि अकोला बाजार समितीमध्ये 65% आवक वाढली आहे, बाजारभाव स्थिर आहे. एकूण विदर्भाचं चित्र मिश्र आहे. अकोल्यामध्ये आवक वाढले पण भाव टिकलेले आहेत. नागपूरमध्ये कमी आवक आणि किंचित तेजी दिसून येते आहे. एकूण अंतिम निष्कर्ष काय आहे तर राज्यातील बहुतेक बाजारामध्ये आवक वाढून भाव स्थिर आहे. पुढचा निष्कर्ष सांगण्याआधी आणखी तुम्हाला ज्याची उत्सुकता होती ती माहिती म्हणजे काय की जिल्हावार पुढच्या आठवड्यामध्ये कांद्याचे बाजारभाव कसे राहतील, ते वाढतील की कमी होतील, मग आम्ही विकायचा किंवा ठेवायचा, असे सगळे सल्ले या सल्ल्यासह जो काही आपण व्हिडिओ करतो ते आपण उद्या रविवारी करणार आहोत. त्यासाठी तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करा. रविवार विशेषसुद्धा आपण करणारच आहोत, ते पण शक्य झालं तर उद्याच करू. तर हा आठवड्याचा तेजी मंदी रिपोर्ट आहे. तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून चॅनलला नवीन असाल तर उद्याची माहिती मिळेल. आणि अधिक चांगली माहिती, अधिक याच्यामध्ये बारकाईने माहिती पाहिजे असेल तर तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून ते बघता येईल. आता पुढचा निष्कर्ष सांगतो आणि आपण थांबूया. नाशिक पट्ट्यातील प्रमुख बाजार आहेत लासलगाव, पिंपळगाव, मनमाड, उमराणे यांनी बाजाराचा आधार कायम ठेवलेला आहे. आवक कमी झाली म्हणूनच भाव वाढले असं चित्र नाही, उलट आवक वाढल्यानंतरही भावही वाढलेले आहेत असं उलटं चित्र पण आहे. याचा अर्थ काय आहे की व्यापाऱ्यांना कांद्याची गरज आहे, व्यापारी खरेदी सुरू ठेवलेली आहे, मागणी टिकून आहे. येवला, साक्री, पुणे, हिंगणा, पिंपरी म्हणजे पुण्याचं पिंपरी म्हणतोय मी, या भागामध्ये दबाव दिसला तरी तो राज्यव्यापी नाही, ते पण तुम्ही समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 13 ते 18 जुलै म्हणजे या सगळ्या आठवड्यामध्ये सोमवार ते शनिवार या दरम्यान आवक वाढले आणि भाव पडले हे समीकरण लागू पडत नाही. याचा अर्थ काय आहे, खरेदीचा आधार कायम आहे, म्हणजे पुढचा आठवडासुद्धा हा चांगल्या खरेदीचे, बाजार स्थिर राहण्याचे संकेत देत आहे. ते कसे आहे, कसे राहतील ते आपण उद्या बघूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आणखी काय माहितीची आवश्यकता आहे मला जरूर सांगा. आणखी मला ब्रिटनच्या संदर्भात, ब्रिटन आणि
भारत करार या संदर्भात प्रश्न विचारला होता. त्याच्या बातम्या आलेल्या आहेत की सध्या तरी त्याचा फायदा होईल, पण तो कधी होईल या संदर्भात आपण वेगळा व्हिडिओ करू. मागेच मी केलेला आहे. हे आपण तुम्ही 1 महिना 2 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ बघा, तिथं ती सगळी माहिती आहे. नाफेडचे बाजारभाव अजून वाढलेले नाहीत. त्याचे काही संकेत आले तर मी तुम्हाला सांगेनच. पण सध्याची स्थिती घाबरण्याची किंवा घाबरून विक्री करण्याची अशी नाही आहे. बाजार पडणार नाहीत. मी तुमचा शेतकरी मित्र पंकज जोशी विंचुरकर. जोडून राहा. नमस्कार.